व्यासपीठावर बोलू आता। अरे बाबा, सकाळपासूनही लोक बसले आहेत, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, वरती पण आहेत, आणि सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। शिवसैनिक कसा असावा याचं जिवंत उदाहरण या संभाजीनगरमध्ये मी पाहतोय। खरं म्हणजे व्यासपीठावर सगळे आपले मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, माजी आमदार आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, महिला आघाडी आहे, सर्व आपले शिवसेनेचे पदाधिकारी, अनेक लोकांनी आपल्या मध्ये प्रवेश घेतला, ते सर्व माजी आमदार, आज ज्यांचा प्रवेश होतोय त्यांची नावं वाचली आहेत, त्यांचेही मनापासून मी स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। दसरा झालाय, आता दिवाळी येते, मी सर्वांना दिवाळीच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो। दिवाळी, यंदाच्या दिवाळीवर दुःखाचं सावट आहे। आज मराठवाड्यातला आपला बळीराजा संकटात आहे, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, परंतु जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे। आणि म्हणून शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय। मी स्वतः बांधावर जाऊन आलोय, मुख्यमंत्री बांधावर गेले, आपले उपमुख्यमंत्री, मंत्री सगळे बांधावर गेले, आपले सगळं व्यासपीठ बांधावर गेले। खरं म्हणजे जमिनी खरडून गेल्यात, पिकं वाहून गेली आहेत, घरांची पडझड झाली आहे, पशुधन वाहून गेलंय, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे, फार प्रचंड मोठं नुकसान आहे। मी जेव्हा गेलो तेव्हा अनेक लोकांनी मला पाहिलं, मी लोकांना भेटलो आणि माझ्याकडे लोक आले, म्हणाले साहेब आतापर्यंत अनेक वर्षामध्ये एवढा पाऊस आम्ही कधी पाहिलाच नाही। प्रचंड मोठं नुकसान या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं झालं, विदर्भात झालं, उत्तर महाराष्ट्रात झालं, अनेक ठिकाणी झालं, परंतु मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्तीचं नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आपण पाहिलं। आणि म्हणून मी दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये म्हणालो होतो, शेतकरी हा बळीराजा आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे, त्याच्या मागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य, जबाबदारी आहे। आणि आपण या शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा आपला शब्द होता आणि तो देखील आपण शब्द पाळला आहे। मुख्यमंत्री महोदय, मी, अजितदादा आम्ही बैठक घेतली आणि म्हणालो हे सगळे निकष, अटी, शर्ती आपण बाजूला ठेवून शेतकऱ्याला सढळ हस्ते मदत देण्याची आवश्यकता आहे। प्रसंग बाका आहे, संकट मोठं आहे, आणि म्हणून सगळे निकष, सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून आपण निर्णय घेतला, शेतकऱ्याला 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं। मला समाधान आहे की यावेळेस ज्यांची जमीन खरडून वाहून गेली त्यांना आपण हेक्टरी 47,000 तर देणारच, पण नव्याने आपण मनरेगातून त्यांना हेक्टरी 3 लाख रुपये पण देतोय। भुमरे मामांनी ते खातं चालवलेलं आहे, आणि म्हणून सगळे NDRFचे निकष वगैरे सगळे बाजूला ठेवून आपण मदत जाहीर केलेली आहे। मदतीचा या ठिकाणी मदत पोहोचवण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। 10,000 रुपये देण्याचं काम सुरू झालंय, तात्काळ तातडीची मदत। त्याप्रमाणे मी येताना आता पाहत होतो तालुके कुठले कुठले अफेक्टेड, बाधित झालेले आहेत, काही त्याच्यामध्ये राहून गेले, तेही मी मुख्य सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं येतानाच। आणि त्यामुळे जिथं जिथं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार म्हणजे मिळणार, कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही। आणि मगाशी बापू म्हणाला
की मागच्या वेळेस उभाटा आली इकडे आणि इकडं कोणाला तरी सांगून गेले मदत शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 1 लाख रुपये देणार म्हणून. शासनाची मदत मिळालीच असेल, परंतु मी सांगतो, मी मगाशीच बापूला सांगितलं आणि पालकमंत्र्यांना, भुमरेंना आणि शिरसाटला की आजच्या आज संध्याकाळी शिवसेनेची मदत 1 लाख रुपये त्यांच्या घरात पोचली पाहिजे. हे आपलं काम आहे. बघतो, करतो, पाहतो नाही. मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस सरकारची मदत सरकार देत होतं, परंतु हा तुमचा एकनाथ शिंदे जिथं आत्महत्या झाली त्या प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक 1-1 लाख रुपयाची मदत या तुमच्या एकनाथ शिंदेने त्यावेळेस केली. आत्महत्या होऊच नाही. अतिशय दुर्दैवी आणि दुःखद सगळ्या गोष्टी असतात, परंतु शेवटी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला थोडा काय आधार देणं हे आपलं काम असतं. हे कर्तव्य पार पाडण्याचं काम आपल्याला करायचं असतं. आणि जे लोक आपल्यावर टीका करतात, मदत पाठवली आपण, हा एकनाथ शिंदे अगोदर मदत पाठवतो, मदतीचे ट्रक जातात, नंतर हा एकनाथ शिंदे पोचतो, ही परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे. मगाशी बुरनारे सर म्हणाले की आम्ही ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी आम्ही गेलो, ट्रॅक्टर तो उडत होता. कारण तुम्ही एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आहात. कारण एकनाथ शिंदे देखील त्या दिवशी धाराशिवमध्ये कारंजा गावामध्ये मला तिथं लोक भेटले, मला म्हणाले 50 घरं आमची पाण्याखाली आहेत. त्यांना वाटलं हो हो करेल एकनाथ शिंदे आणि ठीक आहे मी पाहतो. NDRFच्या माणसांना सांगितलं बोट काढा, बोटीत बसलो, त्या 50 घरांच्या जवळ मी पोहोचलो पाण्यातून. मी डोळ्यांनी पाहिलं, खऱ्या अर्थाने अतिशय भयान परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तो फोटो पण अशा परिस्थितीमध्ये हुशार शिवसैनिक आहे. तिकडे दाखव, तिकडे. आणि म्हणून मला आठवत आहे जेव्हा मराठवाड्यात दुष्काळ होता त्यावेळेस ठाण्यामध्ये आपण मोठी छावणी उभी केली होती मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी. ही आपली बांधिलकी आहे, हा आपला जिव्हाळा आहे, ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, परिस्थिती जेवढी बिकट तेवढाच आपला शिवसैनिक तिखट मदतीसाठी हा कधी घरात बसत नाही. आणि म्हणून हा तात्काळ धावून जाणारा शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा शिवसैनिक जो आहे तो आज माझ्या सोबत आहे. हीच माझी ताकद आहे, हेच माझं समोर बसलेलं ऐश्वर्य आहे आणि व्यासपीठावर बसलेलं हे वैभव आहे. हे व्यासपीठ एवढं भरलेलं आहे, परंतु जर तुमचं हे वैभव समोर जर असं बसलं नसतं तर या व्यासपीठाला शोभा आली नसती. ही शोभा आहे, हे ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे. मला जेव्हा विचारलं, जेव्हा आपण शिवसेना उठाव केला आणि जेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळाला त्यावेळेस अनेक लोकांनी विचारलं मला, तुम्ही कशा कशावर क्लेम करणार, कशा कशावर हक्क सांगणार. मी बोललो कशावरही नाही, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, तेच आमचं ऐश्वर्य आहे. आणि म्हणून आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आम्ही नेहमी देण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणूनच मुख्यमंत्री असताना माझे अनेक कामं या अगोदरच्या आपल्या वक्त्यांनी सांगितलेली आहे की काय काय आपण दिले, काय निर्णय घेतले. लाडक्या बहिणींची योजना, लेक लाडकी लखपती योजना, त्या STची सेवा, STचं अर्ध तिकीट, ज्येष्ठ नागरिकांची योजना, शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री मोदीजींनी त्यांना 6,000 रुपये सन्मान योजना सुरू केली वर्षाला. आपल्या सरकारने देखील शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपयाची सुरू केली, ती आजही कायम सुरू आहे. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये ती सुरू केली आपण. अनेक योजना सुरू केल्या. एकदा मी टीव्हीवर पाहिलं, एका मुलीने आत्महत्या केली. रात्री 12:30-1 वाजताची बातमी पाहिली. कशासाठी केली? उच्च शिक्षण घेत होती, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती आणि 50% फी आपण सरकार भरत होतो.
आणि 50% फी तिच्या पालकांनी भरायची होती. वडील फी भरू शकत नाही. त्या मुलीला कळलं वडील आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीने स्वतः आत्महत्या केली. मी म्हणालो हे सरकार सर्वसामान्यांचं गोर गरिबांचं म्हणतो आपण, लेकी बाळी सुनांचं म्हणतो, आणि अशा परिस्थितीत जर मुली आत्महत्या करत असतील तर सरकारमध्ये बसून काय फायदा. मी तात्काळ उच्च शिक्षण मंत्री तेव्हा चंद्रकांत पाटील होते, त्यांना फोन केला आणि मी सांगितलं येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मुलींची उच्च शिक्षण घेण्याची जी काही आपली योजना आहे 50% नाही 100% फी सरकार भरणार. ही बांधिलकी आहे आमची लोकांची. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपण केलं. ज्या योजना बंद होत्या, ज्या विकासामध्ये खोडा घातला ते सगळे स्पीड ब्रेकर दूर केले. 2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून आपण या राज्यामध्ये फिरलो आणि विकास कामं केली. शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो. 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 5 कोटी. मला अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलं क्या है शासन अपने दारी. मी त्यांना म्हणालो योजना लाभार्थी असतातच, परंतु कटकट नको म्हणून योजना आणि लाभ सोडून द्यायचे. त्यांच्या दरवाजात नेऊन आपल्या योजना त्यांना देण्याचं काम ही शासन आपल्या दारी आहे. लेक लाडकी बहीण योजना काही लोक म्हणाले, तेव्हा देखील म्हणत होते लाडकी बहीण योजना काय होणार नाही, चुनावी जुमला. पण मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं सावध राहणे, दुष्ट भाऊ येतील त्यांच्यापासून सावध राहा, त्यांना चांगला जोडा दाखवा. तुम्ही असा जोडा दाखवला की 6 नंबर 7 नंबर 8 नंबर 9 नंबर नाही 232 नंबरचा जोडा दाखवला. 232 आमदार आले महायुतीचे. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 आमदार कधीच आले नव्हते. ते तुम्ही आणले. आणि म्हणून कुणी काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत, काही लोक म्हणतात काय दिलं. अरे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता त्याच्या 2.5 वर्षाच्या काळात जवळपास 45,000 कोटी रुपये नुकसान भरपाई आणि इतर योजना, शेतकरी सन्मान योजना आणि इतर पीक विमा योजनेमधून दिले. आता देवेंद्रजी आणि आम्ही निर्णय घेतला 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय. केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांना मदत देणार. अमितभाई इकडे आले होते, त्यांनाही आम्ही विनंती केली. प्रधानमंत्री मोदीजींनाही विनंती केली. आम्ही आमचं कर्तव्य तर पार पाडतोच आहे, परंतु संकट मोठं आहे. आणि नेहमीच या देशाचे प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत. त्यांनी सांगितलं चिंता मत करो, केंद्र सरकार भी महाराष्ट्र के किसानों के पीछे खड़ा रहेगा, ताकत से खड़ा रहेगा. खंबीरपणे तेही आपल्या मागे आहेत. त्यांनी तेही आपल्याला मदत करतील. शेवटी शेतकरी वाचवायचा आहे. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून काय दिलं म्हणणारे अगोदर आले होते तेव्हा एकतरी बिस्किटचा पुडा तरी आणला होता का? आणला होता? 1 लाख रुपये देणार म्हणून नमस्कार करून जाता आणि आमच्यावर टीका करता. तुम्ही कर्जमाफी केली त्याचे 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे त्यांना इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय तुम्ही घेतला. ते 50,000 रुपये देखील आपल्या महायुती सरकारच्या काळात दिले. तेही तुम्ही दिले नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपलं हे 20% जे काही 80% समाजकारण 20% राजकारण हा गुरुमंत्र बाळासाहेबांनी आपल्याला दिलाय. आता तिकडे 100% राजकारण सुरू झाले. जाऊ द्या, आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. परंतु या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की भुमरे मामानी मगाशी सांगितलं, भुमरे मामानी त्यांचा अनुभव व्यक्त केला. भुमरे मामा काय सगळ्यांना अनुभव आहे. संजना ताई नवीन आहे, तिला जुना अनुभव नाही आहे, पण नवीन अनुभव त्या ताईला चांगला आहे. कारण शेवटी आपण आपल्या आमदारांच्या, आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून
या 2.5 वर्षाच्या मागच्या काळामध्ये इतके निर्णय घेतले आणि विकास कामांना एवढे आपण पैशाची तरतूद केली, त्यामुळेच अनेक योजना आपण जाहीर केल्या, घोषणा केल्या आणि त्याची अंमलबजावणी केली. आज रोजगाराच्या माध्यमातून देखील आज मगाशी भुमरे मामांनी या ठिकाणी काही कंपन्यांचा उल्लेख केला, पालकमंत्र्यांनी उल्लेख केला. आणि म्हणून या ठिकाणी रोजगाराच्या संध्या देखील उपलब्ध करून देण्याचं काम आपलं सरकार करतंय. परदेशी गुंतवणुकीमध्ये देखील आपला नंबर 1 महाराष्ट्र आहे. आज उद्योगामध्ये, स्टार्टअपमध्ये, GDP मध्ये, सगळ्यामध्ये आपला नंबर 1 महाराष्ट्र आहे. छत्रपती संभाजीनगर ह्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम या संभाजीनगरवर आहे. या एकनाथ शिंदेचं प्रेम या संभाजीनगरवर आहे. संभाजीनगर हा ऐतिहासिक शहर आहे. आणि जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस तिकडे फक्त 15 आमदार होते. 15 आमदारांनी ठराव केला छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणून. अरे 2.5 वर्ष तुम्हाला सुचलं नाही. आणि जेव्हा तुमचं बहुमत नव्हतं तेव्हा तुम्ही ठराव केला, तो बेकायदेशीर होता. आणि पहिलं आमचं आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिला ठराव छत्रपती संभाजी महाराज नगर आपण केला, केंद्राला पाठवला, केंद्राने मान्यता दिली. आम्ही हे डुप्लिकेट काम करत नाही, लोकांना फसवण्याचं काम करत नाही. आणि म्हणून या राज्यामध्ये जे काही विकास कामं आपण केली त्याच्या जोरावर एवढं महायुतीचं लँडस्लाइड मॅन्डेट आपल्याला लोकांनी दिलं. का लोकांनी या ठिकाणी आपल्याला निवडून दिले याचा विचार करा. कारण आपल्या कामावर आरोप 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 दररोज आरोप करायचे. मुख्यमंत्री झाल्यापासून हा घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, हे घटनाबाह्य राज्य आहे, हे आता पडेल, उद्या मुख्यमंत्री जाते, परवा जाईल, तेरवा जाईल. बघितलं तुम्ही रोज, तुम्हालाही चिंता वाटत असेल काय होणार काय होणार. परंतु त्यांचा ज्योतिषीच बोगस होता. त्याने आमच्या भुमरे मामाकडे तरी सल्ला घ्यायला पाहिजे होता. कारण सगळे म्हणाले भुमरे मामा पडणार, पण भुमरे मामा म्हणाले मी निवडून येणार. आणि मलाही विश्वास होता, मी असं तिकीट दिलं नव्हतं त्यांना. तुमच्या सगळ्यांच्या कामावर मला विश्वास होता. आणि शिवसैनिक एकदा पेटला, एवढे हे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते एकदा मनापासून जिद्दीने कामाला लागले तर विरोधी पक्षाचा डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. हा संभाजीनगरचा इतिहास आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, विरोधी पक्षात कोण कोणाशी युती करतोय, कोणाचं कोणाशी मनोमिलन होतं याची चिंता तुम्ही करू नका. त्याची सगळी गणितं आणि समीकरणं आपल्याकडे आहे. आपण महायुती म्हणून लोकसभा जिंकलेली आहे, महायुती म्हणून विधानसभा जिंकलेली आहे आणि महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकणार. भगवा तुमच्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल, महापालिकांवर फडकेल, नगरपालिकांवर फडकेल, ग्राम पंचायतींवर देखील भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण काम केलंय. मगाशी संजनाताईंनी सांगितलं आपल्या भाषणामधून, आणि बरोबर आहे. आणि म्हणून मगाशी सांगितलं की जिथं जिथं जात होतो तिथं तिथं लोक वयस्कर आपल्या सगळी मंडळी सांगत होती, कारण त्यांना माहित होतं की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालाय, तो आपल्यासाठी काही ना काही केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास होता. एका शेतकऱ्याचा मुलगा का राज्याचा प्रमुख होऊ शकत नाही, एक शाखा प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकत नाही. एवढी पोटतिडे का, एवढा द्वेष, एवढा मत्सर का. रोज तुम्हाला मी पाण्यात दिसायचो, पाण्यामध्ये दिसायचो रोज, जळी स्थळी काष्टी पाचानी, एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे. काल तिकडे ब्रिटनचे पंतप्रधान आले, म्हणाले पोस्टर लावले त्यांचे एकनाथ शिंदेने,
अरे ते आले आणि पोस्टर एकनाथ शिंदेनी लावले. अरे आपला पाहुणचार करण्याची आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. पाहुणा आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याचा पाहुणचार करतो, त्याचे स्वागत करतो. मोदी साहेब आले मुंबईमध्ये आणि ब्रिटनचे युकेचे प्रधानमंत्री पहिल्यांदा मुंबईत आले, पहिल्यांदा. आतापर्यंत दिल्लीमध्ये बैठका व्हायच्या, मुंबईत नव्हत्या होत. मुंबईत आले आणि आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. यांच्या पोटात दुखायला लागलं. म्हणाले आले, अरे आले आणि हे भेटले पण नाही, यांना घेतलं पण नाही. अरे पण आम्ही तर पोस्टरवर पण असतो, फील्डवर पण असतो. तुमच्यासारख्या एसी मध्ये चिल्ड होत नाही आम्ही, एसीत बसून. अरे आम्ही सगळीकडे आहोत, फील्डवर आहोत. आणि म्हणाले काय काय म्हणाले, काय पोस्टर लावले, यांना कोण विचारतोय. अरे बाबा, जर आम्ही बाहेर फील्डवर नसतो तर भेटही झाली नसती. ऑनलाईन आणि ऑफलाईन काय रे मामा, ऑनलाईन आणि ऑफलाईन असतो तर भेटलो असतो का? 2-2, 3-3 वेळा भेटलो, स्नेहभोजन झालं, सगळं झालं. फक्त त्यांना मी एकच सांगितलं, आमच्या इकडचे काही माणसं तुमच्याकडे येतात, लंडनला सारखी येतात, सारख्या फेऱ्या मारतात, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. आणि तिकडं जाऊन आले, इकडे म्हणतात माझे हात रिकामे आहेत, माझ्या हातात काही देण्यासारखं नाही. कधी होतं? सगळं तिकडे जाऊन जमा केल्यावर कसं राहणार? माझे हात दोन्ही भरलेले आहेत. या एकनाथ शिंदेचे हात दोन्ही मजबूत आहेत. हे देणारे हात आहेत, घेणारे नाही. हे लेना बँक नाही, देना बँक आहे. आणि म्हणून आपण देत आलोय. हंबरडा काय झाला? हंबरडा फोडणार. अरे 32,000 कोटी आम्ही दिले. शेतकऱ्यांना विचारा ना, ते हंबरडा फोडणार आहेत का? शेतकरी आज आपला शेतकऱ्यांना जी मदत लागेल ती देणार. राजकारण कुठं करताय? राजकारण करायला पण जागा आहे. या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पुसायच्या ऐवजी राजकारण करताय. हंबरडा फोडला कधी? 2022ला सगळं गेलं तेव्हा हंबरडा फोडला. सत्खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. अरे सगळं गेलं, काय राहिलंय? आता मुंबई बाकी आहे. त्यासाठी आवाज थोडा बाकी ठेवा. मोठा हंबरडा फोडायचा आहे. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, मुंबई ही आपली भारताची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई शहरात 20-25 वर्ष यांनी सत्ता गाजवली. मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं. खड्डे रस्त्यात, खड्डे खड्ड्यात रस्ते. पण या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याबरोबर मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोहल्ल्यात गल्ली गल्लीमध्ये केला. किती कामं केली तुम्हाला मुंबईची कामं? कारण मुंबई हे आपलं एक आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचं शहर आहे. काल स्वतः प्रधानमंत्री ब्रिटनचे, त्यांनी देखील वाहवा, त्यांच्या लोकांनी वाहवा केली. ते 8-10 वर्षांनी काही अधिकारी आले होते, त्यांचे मंत्री आले होते. ते म्हणाले खूप बदल झालाय मुंबईमध्ये. कोस्टल रोडची आठवण केली त्यांनी, अटल सेतूची आठवण केली, मेट्रोची आठवण केली, सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकले होते. परंतु तुमच्या एकनाथ शिंदेने सगळे स्पीड ब्रेकर उकडून फेकून दिले आणि कामाला चालना दिली. शेवटी मुंबई ही आर्थिक राजधानी, जगातले लोक तिकडे येतात. तुम्ही का केलं नाही? मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो कुणामुळे? त्या मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं काम हा तुमचा एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार करणार. मग कोणाच्या मागे लोक उभे राहतील? काम करणाऱ्याच्या मागे उभे राहतील. घरात बसणाऱ्याच्या मागे कोणी उभं राहणार नाही, राहिलंही नाही. हंबरडा फोडला जेव्हा 80 जागा लढून 60 जागा आपल्या जिंकल्या आणि ते 100 जागा लढून 20 जिंकल्या, तेव्हाही हंबरडा फोडला. आणि मग हंबरडा मला आठवण बरी केली तुम्ही हंबरडाची.
शेतकऱ्यांच्या बद्दल जाणीव असली पाहिजे, त्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे, त्यांच्या वेदनांवर फुंकर घातली पाहिजे, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याच्या दानत दाखवली पाहिजे. ती आम्ही दाखवली आहे. काही लोकांना वाटलं आता खूप मोठं ओढाताण आहे, लाडकी बहीण योजना, ही योजना, ती योजना, त्यामुळे शेतकऱ्यांना काय देणार आहे. परंतु एकच आहे, शेतकऱ्यांच्या एक मिनिट, शेतकऱ्यांच्या योजना ज्या आहेत त्या योजना आपल्याला बंद करायच्या नाहीत. लाडकी बहीण योजना आलाय, ओके ओके, चला ठीक आहे. मला भीती वाटली का हप्ता आला नाही का काय सांग. अरे म्हणून आम्ही आपण देणारे आहोत, मी सांगितलं ना. आणि म्हणून लाडक्या बहिणींचे हप्ते कसे बंद होतील यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचा. परंतु तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचे हप्ते बंद होणार नाहीत. खात्यामध्ये पडणारे पैसे कधीही बंद होणार नाहीत. कारण या महाराष्ट्राने तुमच्या एकनाथ शिंदेला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण केली. ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देत असताना आज या ठिकाणी गटप्रमुख आणि आपले बूथ प्रमुखांचा मेळावा झाला, त्यांचं प्रशिक्षण झालं, ॲपचं लॉन्चिंग झालं. आणि म्हणून हे बूथ प्रमुख, हे गटप्रमुख हे आपल्याला निवडून देत असतात. व्यासपीठावर बसलेले आमदार खासदार असतील, पदाधिकारी असतील, ही शक्ती तुमची, ही शक्ती समोर बसलेली आहे. हे तुम्हाला निवडून देतात, हे तुम्हाला तुमचं मार्केटिंग करतात. आता नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत माझ्या सकट, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आपण जशी आपली निवडणूक लढली तशा यांच्या निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत. आणि बूथ प्रमुखाला फक्त तुम्ही निवडणुकीपुरतं आठवण करू नका. निवडणुका आल्या की बूथ प्रमुख आणि गट प्रमुखाला बोलवता, तेव्हा तो तुमचा आवडता असतो. नंतर निवडणूक झाल्यावर नावडता होतो. असं इथं नाही ना. आणि म्हणून मी आता सांगितलंय, जो कार्यकर्ता काम करतोय आवडता जो असेल त्याच्या बरोबर कधीही प्रतारणा करू नका. तो जेव्हा संकटात असेल त्याच्या पाठीशी उभं राहा. कार्यकर्त्याला काय पाहिजे, हा बूथ प्रमुख आणि गटप्रमुखच आपल्याला निवडणुका जिंकून देत असतो. त्यांनी ठरवलं तुमचा कार्यक्रम सक्सेस करायचा तर कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम. पण तसे आमचे शिवसैनिक एकदा कामाला लागले की असं करणार नाहीत. कारण तुमचा प्रमुख जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम केलं. आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. कारण आपला पक्ष, अरे थांब ना, त्याची संख्या तर बघा काहीतरी. आपला पक्ष हा मालक आणि नोकरांचा नाही, आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. इथं काही वशिलेबाजी नाही, इथं बाकी काहीच नाही. या पक्षात हा पक्ष तुमचा आहे. या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल, काम करेल त्याला पद मिळतील, पक्ष वाढवेल त्याला तो मोठा होईल. शेवटी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अगोदर मी कुठेतरी काल भाषणामध्ये सांगितलं, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा दिल्लीमध्ये इतर राज्य प्रमुखांची बैठक बोलवली होती. जवळपास 26 राज्यातले प्रमुख आले होते. जे शिवसेनेचे ते सगळे, जेव्हा आपण उठाव केला त्यावेळेस सगळे आपल्या सोबत आले. त्यांना एक फोन आला, बोले कहाँ जा रहे हो.
2-3 लोकांचे फोन आले, बोले दिल्ली जा रहे, दिल्ली मीटिंग है हमारी। बोले किसकी मीटिंग है? बोले मीटिंग बुलाई है शिंदे साहब ने, मुख्यमंत्री जी ने। अच्छा, तो बोले मालिक के साथ रहोगे क्या नौकर के साथ जाओगे? तो बोले ऐसा क्यों बोल रहे हैं? अरे बोले मालिक इधर बैठा है। तो बोला अभी क्या बचा है उसके पास? म्हणजे आपण नोकर आणि ते मालक। बाळासाहेबांनी कधीही सहकार्याला सवंगडी समजलं, घरगडी नाही समजलं, घरगडी नाही समजलं। आणि म्हणून हे सगळे पदाधिकारी असतील, हे सर्व समोर कार्यकर्ते बसलेले असतील, हे माझ्या जीवाभावाचे सहकारी आहेत, जीवाभावाचे सहकारी आहेत। त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा कुठेही अडचणीत असाल त्यावेळेस शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। तुम लढो हम कपडा संभालते वाला हा एकनाथ शिंदे नाही, तुमच्या पुढे छातीचा कोट करून चालणारा हा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणून जिथं जिथं संकट येतात तिथं तिथं हा एकनाथ शिंदे तुमचा धावून जातो। इरशाळवाडी असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, महाड असेल, उत्तराखंड असेल, केरळ असेल, पहलगामचा हल्ला झाला तिथं या एकनाथ शिंदे पोहोचला। शेवटी महाराष्ट्रातले लोक अडकले होते, तिथं जाऊन आपल्या 1000 पैलवानांनी सैनिकासाठी रक्तदान केलं, तिथंही मी देखील रक्तदान केलं। आणि म्हणून ही आपली बांधिलकी आहे, ही आपले आपले जे नाळ जुळलेली आहे सर्वसामान्य लोकांची, ती कधी तुटू शकत नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आता ही निवडणूक जी येते आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत। तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका आणि गाफीलही राहू नका। आणि मगाशी यादीचं कोणी म्हटलं यादी, तुम्ही म्हणाले यादी कशी भगवद्गीतेसारखी वाचायची? खरं आहे तुमचं म्हणणं, यादीवरच सगळं आहे। यादी तुम्ही नीट वाचा। आता मला वाटतं जिल्हा परिषदच्या याद्या जाहीर झाल्या 8 तारखेला आणि काहीतरी 14 तारखेपर्यंत त्याचा आक्षेप घेणं आहे। त्या नीट बघा, तुमच्या हक्काची माणसं त्या यादीमध्ये नसतील तर मतदान करू शकणार नाहीत। चुकीची नावं त्या यादीत असतील तर ती मतदान करतील तुमच्या विरोधामध्ये, आणि आपला जिंकणारा उमेदवार पराभूत होऊ शकतो। हा धोका लक्षात घ्या, हा धोका लक्षात घ्या। आणि यादी अतिशय पद्धतशीरपणे यादीचा अभ्यास करा। आपल्या हक्काची माणसं जी आहेत की नाही ती बघा, नसतील तर ती यादीमध्ये समाविष्ट करण्याची संधी आहे। पालकमंत्री, तुम्ही हे सगळं जे काय जे लोक या ठिकाणी आपले आमदार, खासदार आणि कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे जे आहेत, यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला। नाही तर गटप्रमुख करेल, बूथप्रमुख करेल, शाखा प्रमुख करेल, बिलकुल असं चालणार नाही। यादीमध्ये नाव नसेल तर मतदानाच्या दिवशी तुम्ही मतदान करू शकणार नाही। तुम्ही किती प्रचार करा, किती काही करा, पण यादी महत्वाची आहे। यादी 1, 2, 4 मतांनी देखील आपला उमेदवार पराभूत होऊ शकतो। ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि म्हणून ॲप तयार केलेला आहे। त्या ॲपचं काय दाखवलं का तुम्हाला? आणि त्याच्यावर तुम्ही करा। त्याला ॲपला देखील GPS ट्रॅकर लावलेला आहे। तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन तिथंच करायला लागेल सर्वे, तिथं तुम्हाला जाऊन टिक मार्क करायचा आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल जे काय असेल ते। काही मृत झालेल्या लोकांची 10-10 वेळा नावं आहे, काही डबल नावं आहे, 5-5, 10-10 वेळा नावं आहेत। काही घरामध्ये शिरसाट आहे, शिरसाटच्या नंतर एखादं दुसऱ्याच जातीचं नाव त्याच्यामध्ये येऊ शकतं, उत्तर भारतीय येऊ शकतं, साऊथ इंडियन येऊ शकतं। त्याच्यावर लक्ष ठेवा। म्हणजे जी नावं एखाद्या कुटुंबामध्ये नावं इतर लोकांची, जिथं कुठलं एखादी इमारत नाही 2 मजल्याची आहे तिथं 4 मजले दाखवले जातील, असं देखील असे प्रकार देखील होऊ शकतात। आणि म्हणून तुम्हाला डोळ्यात तेल घालून या याद्यांवर काम करायचं आहे। यादी महत्वाची आहे। निवडणुका जिंकायच्या असतील तर तुमची यादी अप टू डेट असली पाहिजे, ॲक्युरेट असली पाहिजे। तुमची यादी जर बरोबर असेल आणि त्याप्रमाणे तुमचं मतदान जर झालं
तर तुम्हाला संध्याकाळीच कळू शकतं या यादीमधली किती मतं आपल्या उमेदवाराला मिळालेली आहेत. एवढा बारीक अभ्यास आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि मग जे काय गणित आहे बाकी ते सगळं आमच्यावर सोडा तुम्ही. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये यादी महत्वाची आहेत. काही नियुक्त्या काही असतील, काही रखडल्या असतील, त्याही देखील करून टाका. कारण काही लोक जे आहेत या निवडणुकीमध्ये, ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. काही लोक, काही ताकदीची लोक असतात, 100-500-1000 मतांचे मालक असतात. त्यांना देखील सोबत घ्या. त्यांना देखील सोबत घेऊन त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी त्यांची मदत होईल. आणि पण मी हेही सांगतो की कुठल्याही परिस्थिती, मगाशी भुमरे मामाने सांगितलं की तिकीट एक आहे, तिकीट एकच आहे, परंतु आपल्याकडे सत्ता आहे. आणि म्हणून महामंडळ आहेत, मंडळ आहेत, कमिटी आहेत, आणि या सर्व जे आहे आपण बाकी ठेवलंय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत बाकी मुद्दाम ठेवलंय. आणि म्हणून ज्या लोकांना तिकीट नाही मिळणार त्यांना आपल्याला तिथं सामावून घेता येईल, त्यांना तिथं आपल्याला सामावून घेता येईल. शेवटी हे कुणाचं आहे? शेवटी हे आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आहे. आणि जो कार्यकर्ता काम करेल तो पुढे जाईल, मी हे मगाशीच सांगितलेलं आहे. आणि म्हणून महायुतीमध्ये आपण महायुती म्हणून लढतोय, महायुती म्हणून लोकसभा विधानसभा लढलो आहे. कोणी काही म्हणेल त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. महायुतीमध्ये कुठे तेढ निर्माण होईल असं आपल्याकडून बिलकुल करू नका. आपण शेवटी निर्णय आम्ही घेणार आहे. आणि म्हणून आपल्या पक्षाचा मान सन्मान योग्य राखला जाईल याची काळजी तुमचा एकनाथ शिंदे घेईल. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की या बूथ प्रमुख, गटप्रमुख हे जे आहे सर्वसामान्य छोटे कार्यकर्ते, आता ते एकनाथ शिंदे शाखा प्रमुख, तो मुख्यमंत्री झाला, याचा देखील सार्थ अभिमान सर्व माझ्या कार्यकर्त्यांना आहे. पण त्याची पोटदुखी अजूनही कुणाची थांबत नाही. जाऊ द्या. पोटदुखीसाठी आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढलाय का ना, फुकटमध्ये आहे औषध, सगळं फ्री ट्रीटमेंट. आणि म्हणून बाकी मी आज काय राजकीय बोलू इच्छित नाही. त्यांनी आरोप केले, आरोपाला मी म्हणालो आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, आरोपाला कामातून उत्तर देईन. आणि म्हणून मी आरोपाला कामातून उत्तर दिलं. म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला स्वीकारलं, भरभरून मतदान केलं. 80 जागा लढवून 60 जागा जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम तुम्ही केला आहे, तुम्ही केला आहे. इथं खासदार आपला आहे आणि सर्व आमदार पण आपले आहेत महायुतीचे. किती आहेत आपले? 9 पैकी 6 आमदार शिवसेनेचे आहेत, 9 पैकी 9 महायुतीचे आहेत. त्यामुळे हा आपला बालेकिल्ला आहे. आणि अजून नवीन सर्व लोक आलेली आहेत, आपले सगळे नवीन मंडळी जे माजी आमदार इकडे आलेत त्यांची ताकद आहे. आज ज्यांचा प्रवेश होतोय त्यांची सगळ्यांची ताकद आहे. आणि म्हणून या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला देखील सोबत घेऊन आपल्याला ही निवडणूक 7 महापौर आले, नंदकुमार पण इथे, आणि 7 महापौर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारा देशातला पहिला पक्ष शिवसेना. आणि म्हणून मी तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि एवढंच सांगतो की शिवसेना माझी, मी शिवसेनेचा, या भावनेने घराघरात शिवसेना पोचवा. शाखा शाखांमधून विजयाचं रणशिंग फुंका. आज आपण शपथ घेऊया शिवसेना मजबूत करण्याची, आज आपण शपथ घेऊया हिंदुत्वाची शान राखण्याची, आज आपण शपथ घेऊया खऱ्या अर्थाने राज्याच्या प्रगतीची आणि राज्याच्या समृद्धीची. आणि आज आपण शपथ घेऊया विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहकार्य करा. नाही, मगाशी मी सांगितलं सोनू मोहन गोरडे आपला आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे, त्याच्या शिवसेनेतर्फे ताबडतोब आजच्या संध्याकाळी त्याच्या घरी आपली मदत जाईल. आणि त्याला जे जे काही आवश्यक असेल
ते देखील मिळेल. आणि आणखी एक गोष्ट मी आपल्याला सांगायचं राहून गेलं, या मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त भागामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या मुलांची मुलींची लग्न ठरली होती, त्यांना जी चिंता झाली होती आता काय करणार, या सर्व मुलीबाळींचा लग्नाची जबाबदारी शिवसेनेने उचललेली आहे. एकनाथ शिंदे साहब तू मागे बढ़ो. संपूर्ण त्यांच्या लग्नाचा खर्च शिवसेनेने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हेही आपल्याला सांगतो, ही आपली बांधिलकी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक 5 मिनिटं आपण सर्वजण शांततेत सभागृहात बसायचंय.